मी एम गुरु आपल्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील ज्युनियर इंजिनियर याची सॅलरी स्लिप कशा प्रकारे असते आणि ज्यानंतर एखादा ज्युनियर इंजिनियर स्टार्टिंगला जॉईन होईल त्याची फर्स्ट सॅलरी आत्ताच्या कंडिशननुसार किती राहील, त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि यानंतर मी एक मुंबई महानगरपालिकेतील ज्युनियर इंजिनियरची जी काही वॅकन्सी या संदर्भात एक डिटेल व्हिडिओ आणतो, तो सुद्धा बघून घ्या. चला तर व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया. बघा, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचाऱ्याची सॅलरी स्लिप अशा प्रकारे असते. त्यामध्ये सर्वात वर बृहन्मुंबई महानगरपालिका पे स्लिप फॉर जून 2024 म्हणजे ज्या मंथची त्या मंथचा तिथे उल्लेख असतो आणि मुंबई महानगरपालिका असा त्यामध्ये उल्लेख असतो. त्यानंतर एम्प्लॉय कोड बघू शकता. त्यानंतर पोझिशन, पोस्ट एक्सपायरेशन, त्यानंतर पॅन कार्ड नंबर आणि बँक नेम, म्युनिसिपल कोऑपरेटिव्ह बँक अशा प्रकारे एका साईडला असतं लेफ्ट. त्यानंतर मिडलला तुमचं नेम, त्यानंतर तुमचं डिझायनेशन म्हणजे तुमचं पोस्ट काय, त्यानंतर आधार कार्ड नंबर आणि DCPS अमाऊंट ती काय ते असे ती असते. त्यानंतर राईट साईडला बघू शकता तुम्ही की तुमची डेज किती आहे आणि तुमचं त्यानंतर लोकेशन, डिपार्टमेंटचं नाव आणि अकाउंट नंबर तुमचा बँकेचा. ही माहिती सर्वात टॉपला असते कशाच्या, तुमच्या सॅलरी स्लिपच्या. त्यानंतर सॅलरी स्लिपच्या खाली बघू शकता आपण की पे, तुमचं पे काय असणार आहे, बेसिक किती असणार आहे ते असते. त्यानंतर DA म्हणजे महागाई भत्ता किती असतो तो असतो. त्यानंतर TA तो किती आहे, TA म्हणजेच काय ट्रॅव्हलिंग अलाउन्स आणि HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स. तर ज्युनियर इंजिनियरचा बेसिक असते 38,600. त्यानंतर महागाई भत्ता असतो तो सध्याच्या कंडिशननुसार 50% महागाई भत्ता आहे, तो 19,300 असणार आहे तुमच्या मूळ वेतनाच्या 50%. त्यानंतर तुमचा TA म्हणजेच काय ट्रॅव्हलिंग अलाउन्स तो 2700 असतो म्हणजे 2,700 रुपये. त्यानंतर हाऊस रेंट अलाउन्स हा तुमच्या सॅलरीच्या 27% असतो म्हणजे 10,422 अशा प्रकारे असतो. त्यानंतर तुमचं टोटल सॅलरी किती असणार आहे, 71,022 म्हणजे इकडे बघू शकता आपण ज्युनियर इंजिनियरचं बेसिक 38,600, 19,300 हे DA, त्यानंतर HRA 10,422 आणि TA 2700. त्यानंतर टोटल सॅलरी असणार त्याचं 71,022 रुपये. त्यानंतर ज्युनियर इंजिनिअरिंगची कटिंग असते, ती काय कटिंग असणार आहे आता त्याची प्रोफेशनल टॅक्स 200 रुपये कटणार असणार आहे. त्यानंतर DCP म्हणजे बघा जे काही NPS नुसार तुमच्या कटिंग होणार आहे NPS, तर ती 5,790 रुपये तुमची कटिंग होणार आहे. ती कशावर डिपेंड असते, तर तुमच्या बेसिक आणि DAच्या 10% ती असते. बेसिक आणि DAच्या दोन्ही मिळून 10% ती किती होणार आहे, 5,790. त्यामुळे तुमची टोटल कटिंग किती होणार आहे, 5,990. किती, 5,990. तुमची टोटल सॅलरी असणार आहे 71,022 रुपये. टोटल कटिंग असणार आहे 5,990 आणि तुमच्या अकाउंटला येणार आहे 65,032 रुपये म्हणजे नेट पे किती असणार आहे, 65,000 रुपये असणार आहे. अशा प्रकारे ज्युनियर इंजिनिअरची सॅलरी स्लिप असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवीन माहिती पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही प्रत्येक पोस्टची सॅलरी स्लिप बघू शकता. थँक्यू.